नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता त्यांची काल प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट रिलीज झाली होती. बट ती लिस्ट इन्स्टिट्यूट वाईज होती. आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट चेक करावी लागत होती. बट त्यासाठी काही सोपा पर्याय आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सीट एक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू झाली आहे की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आपला सीटी त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचंय. त्यानंतर ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आल्यावर आपल्याला खाली स्क्रोल करायचंय आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या समोर होम पेज ओपन होणार आहे. होम पेजवर आपण या ठिकाणी न्यूज मध्ये बघू शकतो DSP एक्सिट एक्सेप्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग हॅज बीन स्टार्टेड. त्यानंतर आपला कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचे. त्यासाठी आपला कॅन्डिडेट लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल आयडी टाईप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाईप करायचं आहे आणि साइनिंग या बटनवर क्लिक करायचं. साइनिंग या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफरन्स येईल. या इंटरफरन्सवर आल्यावर आपला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप या बटनवर आपला क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी, त्यानंतर आपल्यासमोर आपली लॉग इन ओपन होणार आहे. ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकतो प्रिंट बटनच्या खाली अलॉटमेंट प्रिंट हे बटन आलेलं आहे. त्यानंतर सीट एक्सेप्टन्स हे दोन्ही बटन आलेले आहेत. अलॉटमेंट प्रिंट या बटनवर क्लिक करून आपण आपलं जे फर्स्ट राऊंड होता त्यासाठी आपल्याला जे कॉलेज अलॉट झाले त्याचे अलॉटमेंट लेटर या ठिकाणी प्रिंट करू शकतो. नंतर या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचे तुम्हाला कोणता प्रिफरन्स लागलेला आहे, तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे. तुम्हाला जर फर्स्ट प्रिफरन्स लागला असेल तर या ठिकाणी तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं असेल. आता बघूया आपण सीट एक्सेप्टन्स. ही जी सीट एक्सेप्टन्सची जी प्रोसेस आहे हे तुम्हाला 3 दिवसात करून घ्यायची आहे. 7, 8, 9 ऑगस्ट या 3 दिवसात तुम्हाला सीट एक्सेप्ट करून घ्यायचे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी एक तर त्यांचं फ्रीज झालं असेल किंवा फ्रीज जर नसेल झालं तर त्यांना फ्रीज करायचंय आणि कॉलेजला 3 दिवसात रिपोर्ट करायचे. ज्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट राऊंडला जायचंय त्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करायचे, सीट एक्सेप्टन्सची फी पे करायची आणि सेकंड राऊंडला जायचंय. सीट एक्सेप्टन्स कसं करायचं स्टेप बाय स्टेप आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, व्हिडिओला शेअर करायचंय आणि IMP फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.